नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे मुंबईच्या हार्बर लाईनवरील एका अतिशय ऐतिहासिक ठिकाणाची माहिती, वडाळा रोड रेल्वे स्थानक. आज तुम्हाला इथे फक्त लोकल ट्रेन, गर्दी आणि प्लॅटफॉर्म दिसतो, पण 100 वर्षांपूर्वी हे ठिकाण मुंबईच्या पूर्व भागाचा भविष्य घडवणारं केंद्र होतं. वडाळा रोड स्टेशनची सुरुवात झाली फेब्रुवारी 1914 मध्ये. तेव्हा याचं नाव होतं गोवारी. ब्रिटिश काळात हार्बर लाईन तयार होत होती आणि पूर्व मुंबईला शहराशी जोडण्यासाठी हे स्टेशन बांधण्यात आलं. त्या काळी माझगाव, शिवडी, वडाळा, सायन हे भाग अजूनही विकसित नव्हते. रेल्वे आल्यामुळे या परिसरात उद्योग, घरे आणि लोकांची वस्ती वाढायला सुरुवात झाली. पण 1919 मध्ये एक मोठा धक्का बसला. 22 नोव्हेंबर 1919 रोजी हे स्टेशन अचानक बंद करण्यात आलं, कारण त्या काळात रेल्वेच्या मार्गांमध्ये बदल आणि पुनर्रचना सुरू होती. पण 2 वर्षांनी 1 एप्रिल 1921 रोजी वडाळा रोड स्टेशन पुन्हा सुरू झालं, कोळीवाडा स्टेशनसोबत, जे आज आपण गुरु तेग बहादूर नगर GTB नगर म्हणून ओळखतो. यामुळे हार्बर लाईनला नवा वेग मिळाला आणि पूर्व मुंबईचा विकास झपाट्याने सुरू झाला. पण वडाळा रोडचं महत्त्व फक्त रेल्वेपुरतंच मर्यादित नाही. हे स्टेशन भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. 1930 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकार विरोधात सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केलं. त्याच काळात काँग्रेसचे कार्यकर्ते वडाळा सॉल्ट वर्क्सवर छापा टाकण्यासाठी याच स्टेशनवर उतरायचे. इथूनच ते मीठ कायदा तोडण्यासाठी मोर्चे काढत होते, ब्रिटिश सरकार विरोधात आवाज उठवत होते. म्हणजे आज जिथे आपण ट्रेनची वाट पाहतो, तेच ठिकाण एकेकाळी स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारं केंद्र होतं. आज वडाळा रोड स्टेशन हार्बर लाईनचा एक महत्त्वाचा जंक्शन आहे. इथे सेंट्रल आणि हार्बर लाईन जोडल्या जातात. दररोज लाखो लोक इथून प्रवास करतात. पण या सगळ्या गडबडीमागे लपलेला आहे एक शतकाचा इतिहास. पुढच्या वेळी तुम्ही वडाळा रोड स्टेशनवर उभे राहाल, तेव्हा फक्त ट्रेन नाही, तर भारताचा संघर्ष आणि अभिमान आठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.